शब्दप्रभू ग दी माडगुळकर यांच्या 4 सुंदर संगीतिकांमधली व्याध ही दुसरी संगीतिका, ती डॉक्टर विमल बाळकृष्ण डाके यांना सादर आणि सप्रेम समर्पित. आपण आता दुसरी संगीतिका ऐकणार आहोत आणि तिचं नाव आहे व्याध. ही आहे व्याधाच्या ताऱ्यावरती किंवा मृग नक्षत्रावरती आधारलेली संगीतिका. चला बघूया व्याध. प्रथम खंड. आकाशस्थ ताराग्रहांमध्ये संभाषणे चालली आहेत. कुणी घिरक्या घेता घेता गात आहे, कुणी स्थिर आसनावरून दुसऱ्या तिसऱ्याला हाक देत आहे आणि एक तारका मोठ्याने गाऊ लागते. एक तारका. ग्रहताऱ्यांनो, जरा राहू द्या शांत आपुला जथा, सांगती व्याध आपुली कथा. सर्व तारका एकदम शांत होऊन आणि व्याधाला उद्देशून, हे तेजोमय उच्च स्वरांनी सांगा निज जीवन, नभो वाणी ही ऐकू देत ना भूमेवरचे जन. व्याधतारा नम्रपूर्वक. निज तेजाने नभी चमकता तुम्ही सर्व तारा, आत्मग्रंथ मी काय दाखवू उघडून या सारा. तेजाला मी कशी दाखवू तमातली गाथा, क्षमा करा मज स्वस्थ राहू द्या लववितसे माथा. एक तारका विनंतीच्या स्वरात. अधीर ऐकण्या कथा आपुली पृथ्वी ताराग्रह, मोडणार का नभोभूषणा इतुक्यांचा आग्रह. व्याधतारा विनयातिरेकाने. अबोल त्याला बोलविता काहू, श्रोते जन हो वृथा. तारका व्याधाचा होकार गृहीत धरून, ऐका व्याध सांगती कथा. शांतता. नंतर हलके हलके एखादे तंतुवाद्य वाजू लागते, अन्य वाद्यांचे स्वर त्यात गोळा होतात, संगीत भरदार होते आणि व्याधतारा. भूमीवरचे जनमन म्हणती व्याधाचा तारा, व्याधच होतो मानव लोकी आता अवधारा. परत एक लहानसा संगीत खंड. व्याधतारा. व्याध मी विंध्याचलवासी, निघालो सहज पारधीसी. पारध माझे थोर प्रलोभन हिंसा हे तर माझे जीवन, अचूक तीर मी मारित होतो उडत्या पक्ष्यांसी. व्याधाच्या आत्मनिवेदनाबरोबर ते दृश्य केवळ संगीताने सूचित केले जाते. असाच तुडवित डोंगर राने, नकळे आलो किती योजने, दुरून काहीसे नाद अबोधच भिडले कानासी. पार्श्वसंगीतासह काही अंतरावरून आल्यासारखा रुद्र पठणाचा सांघिक ध्वनी येतो आणि व्याधाचे निवेदन पुढे चालूच आहे. त्या नादाच्या अनुरोधावर पुढे चाललो थोडा भरभर, शिखर मनोहर दिसले अवचित माझ्या डोळ्यांसी. संगीतासह रुद्रध्वनी नजीक आल्याचे भासमान होते. वनवेलींचे रान दाटले, डाळ्यांची कडकड, पदऱ्यांचे साद, रुद्रसाद, शिवमंदिरसे आत वाटले. मंडूक सेस्वर काढून ब्राह्मण म्हणिती मंत्रासी. ओतीत होते धार शिवावर, मीन थांबलो तेथे पळभर. ढळू लागला दिवस म्हणून मी लागे मार्गासी. मृदुंग झांजा यांच्या मेळी गातच होती मूढ मंडळी. घरदाराते सोडून होते अळवित धोंड्यासी. हास्यध्वनी. प्रथम मोठा आणि नंतर हळूहळू कमी होत जाणारा भक्तजनांचा अभंग जणू व्याधाने मार्गक्रमण केले. भक्तजन. भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिताभस्म. गळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबर, शिवतो शंकर सत्यतोषी. शंख शिंगनाद गर्जे शिवगण, पायी भक्तजन ओळंगीती. भोळा सदाशिव पावतो भक्तासी, उद्धरी दिनासी नीळकंठ. हर हर शंकर सांब सदाशिव, सांब सदाशिव त्रिपुरारी. आता आहे द्वितीय खंड. व्याधतारा. उरला सुरला प्रकाश विरला, विरला स्वर हर हर. सरोवराच्या एका तेरी आलो मी तोवर. हसत होतो मनोमनी मी त्या भजना लागी, उगीच होते केकाटत जन
भरल्या उद्योगी. करीत कुचेष्टा हरहर बोलत चढलो वृक्षावर. न्याहळीत बसलो पारधीस मी लवल्या शाखेवर. पाने येता जरा आडवी खुडून ती सारी. टाकीत होतो वृक्षाखाली सहजची अंधारी. झाडावर बसलेला व्याध गमतीने हरहर शब्द व अभंगातील काही ओळी म्हणत राहतो आणि यावर काही क्षण जातात. एक याम सरली रजनी आली जलपाना हरिणी. श्वापत पाण्याशी आल्याचा आवाज येतो. बाण लाविला धनु ओढिले. मानव वाणी काढून भीता हरिणी मज बोले. हरिणी आर्तस्वराने. एक तुला विनवणी तृषाकांत ही मारू नको रे अवघडली गर्भिणी. प्रसूती समय मम समीप आला परत जाऊ दे अशीच मजला. जन्मा घालून बाळ चिमुकला पाहून चाटून पळभर त्याला येते मी परतुनी. व्याध विश्वास धरावा कुणी मरण भयाने देशी काय तू व्याधा हुलकावणी. हरिणी निश्चयी स्वरात. शपथ शपथ कथिते व्याधा सत्य वचन मानी. बालकास ठेवून येते परत या ठिकाणी. शास्त्र काय सांगू तुझला शूर जीव घेत्या. धेनुका वधावून मोठे पाप बालहत्या. भीत नाही मृत्यूलामी हेच मरण राणी. बालकास ठेवून येते परत या ठिकाणी. व्याध निर्दयपणे. ठेव कसा विश्वास कोमल पाडस खाऊन सोडीन घडलेला उपवास. घे शेवटचे पिऊन पाणी घे शेवटचा श्वास. दोरी ताणल्याचा आवाज आणि हरिणी आणखीन आर्तस्वरात. आवर रे धनुबाण माते संगे नकोस घेऊ बाळाचेही प्राण. दिले वचन मी जरणा पाळीन 7 पिढ्यांची पुण्ये जाळीन. मरणानंतर नरकी लोळीन. लेकुर वाळा असशील तूही शब्द एवढा मान. व्याध किंचित द्रवून पण अनिच्छेने. मान कोप वा मान दया प्रसूत होता परत झडकरी मग करतो मृगया. हरिणी अत्यानंदाने. होई तू चिरंजीव सदया रात संपण्यापूर्वी येते खचितच या ठाया. हरिणी दौडत गेल्याचा साध. तृतीय खंड. व्याधतारा परत निवेदन करतो. भूत दयेने हुकली पारध तोडित मी त्रिदळे. तमात निरखित वाट बैसलो मोजित घटिका पळे. थोडा काळ जातो आणि मग पाण्यामध्ये पुन्हा पाऊल वाजल्याचा आवाज येतो. तोच ऐकला बुदबुद ऐसा ध्वनी अकस्मात. दुसरी कोणी मृगी तुषारता शिरली पाण्यात. बाण लावला धनु ओढिले. गेली तिजसमत नवागता ती गहीवरुनी बोले. मृगी आर्ततेने. नको बाण फेकू व्याधा काम पीडिता मी. दूरवनी राहे माझा पती देवस्वामी. एक वार परित्री जाते आलिंगन त्याला देते. मरायास येथे येते शपथ सांगते मी. व्याध तिचे खरे वाटून. जा बाई जा मीही जाणितो देहाची आस. तृप्त होऊनी त्वरित परत ये याच ठिकाणास. मृगी चिरंजीव होई व्याधा चिरंजीव होई. पतिदेव पूजनी येते परत याच ठाई. मृगीचे परतणारे पायरव येतात. थोडा काळ संगीतच घुमत राहते आणि व्याध परत निवेदन करतो. माघ मासीचा कृष्ण पक्ष अन डुलती तरुराजी. डुलत हासली पाहुनिया ही मूढ दया माझी. संगीत खंड. खसफसली तो पुनश्च पाने हले उभी छाया. ऐट दार कुणी मृगच परत पातला ही तिसरी मृगया. बाण लाविला धनु ओढिले. मानव वाणी काढून या तो मृगमजसी बोले. मृग आर्ततेने. क्षणभर दे जीवदान पतिव्रतासी येतो पुसुनी घेई मग तू प्राण.
व्याध स्वरात आठवली मज गृहराणीची एकनिष्ठ माया, धनु ठेविले जाई मृगातू ये आलंगुनी जाया. मृग आनंदाने विजयी हो वीरा, निजजायांना पुसुनी येतो येथे माघारा. मृग निघून गेल्याचा आवाज आणि दीर्घ संगीतखंड. व्याध परतुनी गेली सर्व सावजे, अरुणोदय झाला, सुवर्ण तेजा संगे राणी आम्रगंध आला. दिसू लागली सरोवरावर फुलती कमल फुले, तळी पाहता शिवलिंगावर जमली बिल्वदळे. चाळा म्हणून रात्रभरी मी बिल्वदले खुडिली, तळी शिवावर पडली सारी शिवपूजा घडली. रातभरी मज उपास घडला त्या तरुच्या माथी, पुनश्च आली एक कुरंगी धनु उसळे हाती. बाण लाविला धनु ओढिले, मानव वाणी करुणी कुरंगी ती मजसी बोले. कुरंगी काकुळतेने नको शर मारू, दूर राहिले पाडस त्याला कैसी हाकारू. क्षणभर येथून परतून जाते, स्तनबाळाला देऊन येते, सुखे येऊ दे तीर तुझा मग मजसी संहारू. व्याध मुळीच आडेवेडे न घेता जा बाई जा, पाजुनी येई तुझिया चिमण्यासी. सर्व पारधी सोडून दिदल्या मारू का तुझशी. कुरंगी आनंदाने होई सदा विजयी, स्तनबाळाला देऊन येते परतून या ठाई. ती गेल्याचे सूचित करणारा आवाज आणि संगीतखंड. आता आहे चतुर्थ खंड. व्याध वृक्षावरुनी खाली आलो पाहुनी सूर्योदया, कसली येती परत सावजे कसली ती मृगया. दुडदुड आली तोच समोरून मृगबाळे चार, मृग तो आला तीन मृगी तो अवघा परिवार. हरिणी व्याधासमोर येत. प्रसूत झाले बाळ जन्मले, शपथ जाहली पुरी, व्याधा मार मला सत्वरी. मृगी तिला अडवी येत. मोठ्या तुम्ही दुरव्हा तुम्ही, व्याधा मज मारी. शेवटचा मी भोग घेतला नुकता कांतारी. कुरंगी तिला थांबवत आणि व्याधास उद्देशून, त्या दोघींना तान्ही बाळे मार मला व्याधा. आणि छोटी पाडसे आत्मार्पणाच्या इच्छेने पुढे येतात. थोरांसाठी सान मरावे नीती धर्म साधा. मृग त्या सर्वांच्या पुढे येऊन गंभीर स्वरात, नका सख्यांनो, नका मुलांनो, तुम्ही नका जाऊ. व्याधास सर्वांसाठी छेद मला तू सांग कुठे राहू. व्याध परत निवेदन. थक्कच झालो पाहुनी मी तो जिवंत प्रेम लळा, प्रेमीजनांची पारध करणे छंद किती हा खुळा. अश्रापांची नकोच पारध विचार ये ध्यानी, तोच जाहला डमरुनाद ये मधुमंगलवाणी. डमरुनाद आणि विजेचा आवाज एकमेकात मिसळून गरजतात. बिल्वपूजेत लिंगापासून शंकराची सदेहाकृती प्रकट होते. श्री शंकर बिल्व दळांनी पूजिले समज, जपले नाम तुवा, उपोषणासह जागरणासह शिकला मंत्र नवा. सर्वाभूती स्वतःस बघणे हेची शिवदर्शन, जीवदान तू दिले मृगांना हेची शिवपूजन. दयादान हे तुझे पारध्या पडले सत्पात्री, कृष्ण पक्षीची चतुर्दशी ही ठरली शिवरात्री. सार्थक झाले तव जन्माचे बैस व्योमयानी, व्याध तारका म्हणून बघतील जन तू ते गगनी. मृगराजा हा तीन कुरंगी ही बाळे सान, नीलाकाशी चमकत राहतील मृगतारा म्हणून. व्याध गहीवरून शंकरा उद्धरीला पापी. शंकर तुझ्यातला शिव जागा झाला तू कसला पापी. व्याध शिवलीलामृत काय म्हणू ही घटित कथा वस्तू. शंकर तथास्तु 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 तथास्तु. सर्वगण सांघिक गाणं. जय जय सांब चंद्रमौळी, शोभतो ज्ञाननेत्र भाळी, भस्म विभूषित नीलग्रीवहर, सत्य सदाशिव सर्प मालधर,
अंबिका अर्धांगी काली. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. व्याध. सांगू नये ते सांगितले मी, प्रश्न तुम्ही केल्या. असाच झाला मुनी वाल्मिकी दग्ध पाप वाल्या. तारका. कथा नव्हे ही तुम्ही खातला अमृत रसकानी. या सत्याने सुंदर झाली व्याधासह धरणी.